शिवसेना उपजिला प्रमुख चंद्रकांत साळके द्वारा घनसोली में ठाणे लोकसभा क्षेत्र से महायुति के प्रत्याशी नरेश मस्के के प्रचार हेतु जाहिर मेळावे का जोरदार आयोजन किया गया, जहां बड़ी संख्या में आए सातारा पाटन तालुका के रहवासियों को मार्गदर्शन करने ठाणे और सातारा जिला के पालक मंत्री शंभूराजे देसाई विशेष रूप से उपस्थित थे। साथ ही मौजूद थे शिवसेना जिला प्रमुख विजय चौगुले, युवा अध्यक्ष सौरभ शिंदे और तमाम पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक। इस मेळावे दौरान शंभूराजे देसाई ने नरेश मस्के को भारी मतों से जिताने का जहां आह्वान किया, वहीं यह भी कहा कि ठाणे एकनाथ शिंदे का गढ़ है और इसे आबाद रखने के लिए निरंतर प्रयास किए जा रहे हैं। बघा, ठाणे हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातली शिवसेनेची ताकद पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक करतोय आणि हा बालेकिल्ला असाच अबाधित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। आपण लोकांचा प्रतिसाद बघताय, पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक सभेमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत। मी आपल्याला एवढंच सांगेन, फार जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही, आम्हाला शिंदे साहेबांची शिकवण आहे, काम जास्त करायचं, कमी बोलायचं। मी एवढंच आपल्याला सांगेन, 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या फरकानं, मोठ्या मताधिक्याने माननीय नरेश मस्के साहेब या मतदारसंघात निवडून येतील। आपकी बार 45+ हे आम्ही आज नाही सांगत आहे, निवडणुकीचं जागा वाटप व्हायच्या आधी आम्ही महायुतीने ठरवलेलं आहे। हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलं की आम्ही जागा शिवसेनेला येणार, जागा भाजपला जाणार का जागा राष्ट्रवादीला जाणार याची वाट न बघता आम्ही महायुती म्हणून सगळे मेळावे घेतले प्रत्येक लोकसभामध्ये आणि त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की 45+ बहुमत मिळवायचे आणि आम्ही त्याच्या जवळ आलेलो आहोत, एवढंच आपल्याला सांगितलं। वहीं उपजिला प्रमुख चंद्रकांत साळके ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि नवी मुंबई में अक्सर शंभूराजे देसाई का बारीकी से ध्यान रहता है। ऐसे में यहाँ बड़ी तादाद में मौजूद सातारा पाटन रहवासी नरेश मस्के को जरूर जिता कर देंगे। तर तुम्ही बघाल तर आता संध्याकाळी 6 वाजता आम्ही जी सभा आयोजित केली होती, त्या सभेला जो आज पाऊस असताना सुद्धा, पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढ्या बहुसंख्येने लोकांनी उपस्थिती दाखवली आणि पालकमंत्री आल्यानंतर जो उत्साह तुम्ही बघितला, साहेबांच्या भाषणामधून जे लोकांनी जो प्रतिसाद दिला, त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल की प्रचंड मोठी ताकद माननीय उमेदवार नरेश मस्के साहेब यांच्या पाठीमागे उभे राहून देशाचा विकास करण्यासाठी, नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी जी ताकद आज बघितली तुम्ही, ती जास्तीत जास्त ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी राहिलेल्या 2 दिवसांमध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावू। शंभूराज देसाई साहेबांचं कायमच लक्ष राहतं नवी मुंबईमध्ये, कारण तर सातारा जिल्हा असेल, पाटण तालुका असेल, कराड तालुका असेल, यातील बहुसंख्य लोक जे आहेत ते नवी मुंबईमध्ये वास्तव्यात असल्यामुळे साहेबांचं लक्ष असतं। त्यांनी साहेबांनी त्यासाठी आज जी सूचना केली किंवा जी मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं जे आश्वासन केलं, त्याला लोकांनी प्रतिसाद देऊन लोक चांगल्या बहुसंख्येनं नरेशजी मस्के साहेब यांच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।